नागपूरमधील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार अनिल परब यांनी जलसंधारण खात्यातील भ्रष्टाचारावर तारांकित प्रश्न उपस्थित केला. यासह विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी सुद्धा या प्रश्नावरून सरकारला घेरलं. यावेळी जलसंधारण खात्यामधील वरिष्ठ अधिकारी सुनील कुशिरे आणि त्यांनी केलेल्या घोटाळ्यासंदर्भात काही ठेकेदारांची आणि कामांची SIT मार्फत चौकशी करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. तर जलसंधारण खात्याचे मंत्री संजय राठोड यांनी ठेकेदाराच्या भागीदारीमधील वादामुळे हा प्रश्न निर्माण झाल्याचं सभागृहात सांगितलं. त्यामुळे मंत्री राठोड हे सभागृहाची दिशाभूल करतायत असे आरोप संजीवन अर्थ मुव्हिंग कंपनीचे मालक अरुण हत्ती यांनी पत्रकार बैठकीत केलाय. मंत्री महोदय संजय राठोड यांनी जे काही उत्तर दिलेलं आहे त्यातली 2 उत्तरं पूर्णपणे चुकीची आणि दादांत खोटी आहेत. यामध्ये त्यांनी एका कंपनीच्या पार्टनरमधला वाद असा जो उल्लेख केला आणि जी 2 कामांची नावं घेतली, ऐनारी आणि सारंगवाडी ही 2 कामांची नावं घेतली. ही दोन्ही कामं ही वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या नावानं आहेत की ज्याचे सर्वेसर्वा अनिल उर्फ सुनील मुंदडा आणि त्यांचे बंधू हर्षद मुंदडा हे आहेत. मुळात मी या कंपनीचा पार्टनर नव्हतो. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये पार्टनर नसतो, कारण पार्टनर हा फायदा आणि तोटा ह्यातला वाटेकरी असतो. आणि नाममात्र संचालक म्हणून मला त्यांनी 2012 साली विनंती करून मला बोलवून घेऊन केलेलं होतं. मी याच पद्धतीचे कामं अर्थमुहींचे करत असल्यामुळं माझ्याकडे स्वतःच्या मशिनरी आहेत. त्या मशिनरी त्यांच्या मालकीच्या समजण्यास हरकत नाही असं त्यांनी मला डायरेक्टर केल्या दुसऱ्या महिन्यात मला न सांगता ॲफिडेविट केलं आणि त्या ॲफिडेविटवरती त्यांनी सरकारकडून जवळपास 24 कामं 500 कोटीपेक्षा जास्ती घेतली. आणि हे मला 2015ला समजल्यानंतर मी त्या कंपनीचा राजीनामा दिला. या काळामध्ये मी संचालक म्हणून कोणताही पगार किंवा कोणतेही मानधन किंवा कोणताही प्रॉफिटमधला शेअर घेतलेला नाही. 5 पैसे मी घेतलेले नाहीत आणि कधी मागणी पण केलेली नाही. त्यामुळे मंत्री महोदयाने हे जे सांगितलेलं आहे ते दादांत खोटं आहे. अधिवेशनातील चर्चेदरम्यान वरिष्ठ अधिकारी सुनील कुशिरे आणि ठेकेदार सुनील मुंदडा यांची नावं पुढे आली. यातील मुंदडा यांच्या वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन कंपनीशी भागीदार म्हणून आपला कोणताही संबंध नसल्याचं हत्ती यांनी स्पष्ट केलं. सुनील मुंदडा यांच्या विनंतीवरून वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये 2012मध्ये नाममात्र संचालक झाल्याचं त्यांनी सांगितलं. कंपनीनं खोटी आणि बनावट कागदपत्रं सादर करत जलसंधारण खात्यातील 29 कामं बेकायदेशीर पद्धतीनं मिळवली. हे निदर्शनाला आल्यानंतर या कंपनीच्या नाममात्र संचालक पदाचा राजीनामा दिला. त्याचबरोबर 2017मध्ये न्यायालयाच्या आदेशानं FIR दाखल करण्यात आला. मुंबईच्या लोकायुक्तांनी मे 2017मध्ये कंपनीला ब्लॅकलिस्ट करून जलसंधारण खात्यातर्फे फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. मात्र अद्याप याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. उलट याच कंपनीच्या रजिस्ट्रेशनच्या नूतनीकरणासाठी वरिष्ठ अधिकारी सुनील कुशिरे यांना मुंदडा यांनी मर्सिडीज भेट दिल्याचा आरोप हत्ती यांनी केला आहे.